नमस्कार, मी अनघा भदे. ॲस्ट्रॉलॉजी काउन्सिलिंगच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आता या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत प्रश्नकुंडली म्हणजे काय किंवा प्रश्नकुंडली कशासाठी वापरली जाते, कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये त्या प्रश्नकुंडली मांडण्याची काय पद्धत आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल मी माहिती देणार आहे. पण अर्थात तत्पूर्वी जर आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या ॲस्ट्रॉलॉजीविषयी जर तुम्हाला कुतूहल असेल गोष्टींबद्दल तर नक्कीच तुम्हाला हे चॅनलमधनं बरीच माहिती मिळू शकेल. तर चला आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात की प्रश्नकुंडली म्हणजे काय. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस म्हणजे जन्मपत्रिका तुमची माहिती नसते, म्हणजे काय तर बऱ्याच जणांना ना त्यांची जन्मवेळ माहीत नसते किंवा ते म्हणतात की साधारण 4 ते 5 पहाटेचा जन्म आहे किंवा 5 ते 6 संध्याकाळचा जन्म आहे. मग अशा वेळेस कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जर का अचूक जन्मवेळ नसेल तर जन्मपत्रिकेचे पण सबलॉट्स म्हणजे जे विशिष्ट प्रकारे जी पत्रिका मांडली जाते कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये तर ते चुकू शकतात. तर त्यासाठी अचूक जन्मवेळेची अत्यंत गरज असते. तर जेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात की आता जन्मवेळ आपल्याला माहिती नाहीये तर आता कसं उत्तर द्यायचं या प्रश्नाचं, तर त्यावेळेस आपल्याला प्रश्नकुंडली खूप उपयोगी पडते. तर प्रश्नकुंडली ही फक्त एका प्रश्नासाठीच त्यावेळेस बघितली जाते. म्हणजे आता एखादी जर प्रश्नकुंडली आपण मांडली तर त्याच्यातनं आपण अख्खं आयुष्याचं बघू नाही शकत. त्या पर्टिक्युलर जो प्रश्न आहे त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा, तेवढा एकच प्रश्न त्या प्रश्नकुंडलीसाठी अप्लाय होतो. अदरवाईज दुसरं तुम्ही काहीही त्यावेळेस बाकीचं सांगू शकत नाही. हे झालं त्या प्रश्नकुंडलीची लिमिटेशन्स. पण प्रश्नकुंडली हे इतकं प्रभावी आणि पॉप्युलर असं एक टूल आहे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये की ज्या योगे आपण खूप साऱ्या गोष्टींची उत्तरं देऊ शकतो. म्हणजे मी नेहमी म्हणते की हे जे ॲस्ट्रॉलॉजी जी आहे हे तुमचं एक गायडिंग टूल आहे. म्हणजे तुम्ही जर कन्फ्युज्ड असाल, तुम्हाला जर का एक जास्तीचे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय की यातलं काय आपण निवडावं, आपल्याला सगळेच योग्य वाटत आहेत, तर अशा वेळेस प्रश्नकुंडलीद्वारे तुम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळतं आणि तुमचं जे कन्फ्युजन असतं ते दूर होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की समजा तुम्हाला तुमचा एक चांगला प्रकारचा जॉबचा सुरू आहे आणि इन बिटवीन जर तुमचा समजा तुम्हाला एक ऑफर नवीन एखादी ऑफर आली किंवा एखादी ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू दिलाय आणि साधारणपणे तुम्हाला तिकडे पण छान काहीतरी ऑफर आहे, पण तुमची जी चालू नोकरी आहे तिथं पण तुमचं चांगलंच चाललंय. मग तुम्ही अशा वेळेस कन्फ्यूज होता की नवीन ऑफर घ्यावी का, तिकडे थोडेसे फायदे आहेत पण जुन्या नोकरीमध्ये सुद्धा सगळं तसं व्यवस्थित चाललंय, मग उगाचच जॉब बदलावा का. तर यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे प्रश्नकुंडली मांडतो आणि त्या व्यक्तीला मार्गदर्शन करतो की ही जी नवीन ऑफर आहे, म्हणजे जेव्हा तुमच्या हातामध्ये ऑफर लेटर येतं आणि तुम्हाला सांगायचं असतं की आता त्याला हो म्हणायचं का नाही म्हणायचं, तर त्यावेळेस ती प्रश्नकुंडली मांडून ही जी ऑफर लेटर तुम्हाला आलंय तो जॉब तुमच्यासाठी कसा राहणार आहे, तिथे ग्रोथ आहे का किंवा तिथे काही मनस्ताप तर नाही होणार ना जाऊन वगैरे, अशा विषयाची माहिती नक्कीच देता येते. तसंच बऱ्याच म्हणजे इनफॅक्ट बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही प्रश्नकुंडली मांडू शकता. असे प्रश्न की जे तुमच्या जन्मपत्रिकेवरनं तुम्हाला नीट त्याची उत्तरं देता येणार नाही. उदाहरणार्थ तुमची एखादी वस्तू आहे जी हरवली आहे, म्हणजे उदाहरणार्थ फोन असेल, एखादा दागिना असेल, तर तो सापडेल का, तो साधारण कुठे सापडेल वगैरे याविषयीची पण माहिती तुम्हाला प्रश्नकुंडलीद्वारे कदाचित मिळू शकते आणि त्याची प्रभावी अशी उत्तरं बऱ्याच वेळा अनुभवाला येतात आणि त्याद्वारे आपल्याला लोकांना ते सांगताही येतं. तसंच मी मगाशी म्हणले तसे जेव्हा तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त ऑप्शन्स आहेत, म्हणजे तुम्ही कन्फ्युज्ड आहात की काय करावं. उदाहरणार्थ तुम्हाला समजा बिझनेस करायचा आहे, जर बिझनेससाठी जर पत्रिका फेवरेबल असेल आणि 2-3 गोष्टी समजा जन्मपत्रिका दाखवत असेल की इथे बिझनेस करणं चांगलं आहे, पण त्यापैकी कुठली एखादी गोष्ट निवडावी यासाठी सुद्धा तुम्ही जर 2 ऑप्शन्स असतील तर 2 प्रश्नकुंडली मांडू शकता, 3 ऑप्शन्स असतील तर 3 प्रश्नकुंडली मांडू शकता. तर अशा विविध प्रकारे तुम्ही प्रश्नकुंडलीचा वापर करू शकता. पण कृष्णमूर्ती काय म्हणतात की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला ते उत्तर मिळून घेण्याची आस लागते, ते मनापासून त्या गोष्टीचं उत्तर हवं आहे असं वाटतं, त्याच वेळेस प्रश्नकुंडली मांडा आणि त्याच वेळेस त्याची उत्तरंही नीट येतील. कारण शेवटी हे एक डिवाइन गायडन्स आहे. याला जे आपण म्हणतो की एक
एका प्रकारचा डिवाइन गायडन्स तुम्हाला या कुंडलीद्वारे मिळत असतो. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न कुंडली मांडता तर त्यावेळेस चंद्राची जी पोझिशन असते तुमच्या प्रश्न कुंडलीमध्ये, तर ती तुमचा प्रश्न इंडिकेट करते. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्याला घरासंबंधी जर प्रश्न असेल तर बरोबर कर्क रास म्हणा किंवा चंद्र म्हणा, त्यावेळेस प्रश्न कुंडलीमध्ये तो चतुर्थ भाव दाखवत असतो. किंवा एखाद्याचा जर लग्नाविषयीचा प्रश्न असेल तर तो सप्तम भावात कर्क रास येणं किंवा सप्तम भावात चंद्र येणं हे खूपच स्वाभाविकपणे घडतं. आणि त्यावेळेस उलट असं क्रॉस चेक पण केलं जातं की जो प्रश्नकर्ता आहे त्यांनी खरंच मनापासून हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याला हे जाणून घेण्याची खरंच मनोमन इच्छा आहे. तर त्याच्यामुळे मग ते मार्गदर्शन म्हणजे तुमचं जेवढा प्रामाणिक प्रश्न असतो तेवढंच प्रामाणिक तुम्हाला उत्तर मिळतं. तर त्याच्यामुळे हे एका प्रकारचं डिवाइन गायडन्स आहे हा. आणि मला असं वाटतं की योग्य वेळेसच तो वापरला पाहिजे. उठसूट तुम्ही प्रश्नकुंडली मांडली तर त्याची उत्तरं निश्चितच चुकीची येतील. म्हणजे कृष्णमूर्तींनी इतकं याच्यावरती इतकं छान संशोधन आहे हे. म्हणजे तर त्यावेळेस ते लाईट गेले तर लाईट कधी येतील इथपासनं, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा ही प्रश्नकुंडली जी आहे ती खूप प्रभावीपणे मांडता येते. किंवा त्याचं ॲनालिसिस जर तुमचं चांगलं असेल, अभ्यास जर चांगला असेल तर तुम्ही त्याही गोष्टी सांगू शकता. हे ऐकताना खूपच विचित्र वाटतं की असं कसं काय पत्रिकेद्वारे सांगता येईल, पण खरोखर ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्याचा ते अगदी सहजच सांगू शकतात की लाईट गेलेत कधी येतील. म्हणजे तुम्हाला कुठेही MSCB मध्ये वगैरे फोन करायची गरज नाही. तर अशा प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा याच्यातून मिळू शकतं. पण अर्थात आपण ते इतक्या यांनी गरज नसताना वापरू नये, हा एक बेसिक नियम तर सगळ्याच ठिकाणी अप्लाय होतो. आता प्रश्नकुंडली कशी मांडायची किंवा प्रश्नकुंडली जेव्हा आपण म्हणतो की चला आता आपण प्रश्नकुंडली मांडूया, तर त्यावेळेस कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये काय गोष्टी आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर 1 ते 249 ही जी एक नंबर्सची रेंज आहे ती कृष्णमूर्तींनी दिलेली आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती एखादा प्रश्न त्याच्या मनामध्ये असतो तर त्यावेळेस आम्ही त्या व्यक्तीला 1 ते 249 ह्यापैकी एखादा नंबर दे म्हणून सांगतो. म्हणजे तो प्रश्न मनात ठेवून एखादा रॅन्डम नंबर जो तुमच्या डोळ्यासमोर येतो त्या क्षणी तो नंबर तुम्ही आम्हाला कळवायचा असतो. तर आता होतंय काय गंमत की बऱ्याच वेळा लोक काय करतात की लकी नंबर म्हणा किंवा त्यांचे बर्थ डेटचे नंबर्स असे देत राहतात, ज्याच्या योगे तेच नंबर दिल्याने प्रश्नकुंडलीचं उत्तर चुकू शकतं. तर कृष्णमूर्तींनी जे सांगितलं आहे की रॅन्डम नंबर पाहिजे जो तुमच्या डोळ्यासमोर येईल, तर त्याकरता आता आम्ही गुगलवरती जर रॅन्डम नंबर जनरेटर तुम्ही सर्च केला तर एक रॅन्डम नंबर जनरेटर येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्सची रेंज टाकता येते. तर तिथे तुम्ही 1 पासनं 249 पर्यंत म्हणजे 1 to 249 पर्यंतची रेंज टाकून मग जर जनरेट म्हणालात तर तुम्हाला एक नंबर जनरेट करून मिळतो आणि तो तुम्ही आम्हाला कळवू शकता. आता याची गंमत अशी आहे की जर एखादा प्रश्न तुमच्या मनात सारखा भेडसावत असेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर हवं असेल तर तुम्ही सातत्याने त्या प्रश्नाचा विचार करत असता आणि मग तो प्रश्न ऑटोमॅटिकली तिकडे रिफ्लेक्ट होतो. तर हे मी म्हटलं जसं की हा एक डिवाइन गायडन्स आहे. पण त्याचं इतके आता वर्ष मी हे जे प्रश्नकुंडली मांडतीये किंवा त्याची उत्तरं येताना बघतीये आणि अक्षरशः आपण अवाक होतो. म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की एवढं कसं काय कृष्णमूर्तींनी संशोधन करून हे शोधून काढलंय. म्हणजे अक्षरशः यक्षिणीची कांडी असं बऱ्याच ठिकाणी त्याचं वर्णन आहे. म्हणजे अशी जादूची कांडी फिरवावी तशी त्याची उत्तरं येऊ शकतात. पण प्रश्नकर्त्याचा जो प्रश्न आहे तो अतिशय प्रामाणिकपणे विचारला गेलेला पाहिजे, त्या प्रश्नाची त्याला आस असली पाहिजे. असे बरेचशा बेसिक गोष्टींचं मात्र तुम्हाला पालन करायला लागतं. तर जसं मी मगाशी सांगितलं की प्रश्न मनात धरून 1 ते 249 पैकी नंबर सांगावा. तर त्या केसमध्ये नंबर सांगताना तुम्ही रॅन्डम नंबर जनरेटर वापरू शकता. एखादं 250 पानी पुस्तक असतं तर तेही टर्न करून एखादं त्यातलं पान जे निघेल तो नंबर सांगू शकता. किंवा ज्या क्षणी तुम्हाला तो प्रश्न आम्हाला विचारायचा वाटतोय आणि तो डोक्यात ठेवून जो नंबर तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतो तो नंबर तुम्ही देऊ शकता. फक्त याच्यामध्ये कन्फ्युजन लोक करतात की तेच नंबर देतात किंवा चुकून कधीतरी 249च्या पुढचाही नंबर देतात. तर हे टाळण्यासाठी म्हणून रॅन्डम नंबर जनरेटर वापरा असं आम्ही सांगतो.
तर अशी ही जी प्रश्नकुंडली आहे ते अतिशय प्रभावी टूल आहे आणि मला असं वाटतं की खूप छान त्याचा उपयोग करून घेता येतो आणि तो करून निश्चितच घ्यावा. त्याच्या योगे तुमचं कन्फ्युजन खूप प्रकारे दूर होऊ शकतं आणि तुम्हाला जो एखादा निर्णय आहे तो घेण्यासाठी नक्कीच मदत होते. पण जेव्हा मी म्हणते की प्रश्नकुंडलीद्वारे निर्णय घ्यायला मदत होते तर तेव्हा जे ब्रेन स्टॉर्मिंग आपलं चालू असतं एखाद्या विषयावरती ते पण होणं आवश्यक आहे. म्हणजे रॅन्डमली एखादी गोष्ट पुढे आली की चला मांडा लगेच प्रश्नकुंडली असं करू नये किंवा ते करणंही चुकीचं आहे. आपलं त्याच्यावरती काय अनालिसिस आहे त्याचा उहापोह करून तरी सुद्धा जर आपल्याला कन्फ्युजन होत असेल तर मात्र नक्कीच याचे तुम्ही फायदा करून घ्या किंवा हे अतिशय एक प्रभावी टूल आहे हे मात्र मी नक्की सांगू शकते. तर प्रश्नकुंडलीची थोडक्यात माहिती मी आत्ता तुम्हाला सगळ्यांना दिली. अजून काही जर पुढे जाऊन मला एखादा व्हिडिओ करावा वाटला त्याच्यावरती तर मी नक्की करेन किंवा तुम्हाला पण कोणाला काही प्रश्न असतील त्याबद्दल तर नक्की तुम्ही विचारा. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आता पुढे आपण पुढच्या एपिसोडमध्ये परत कुठला तरी नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.